श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण माऊली दशक 16वा कृपया चॅनल सप्ततीन सबस्क्राईब वयाचा करा, व्हिडिओ लाईक करा. समास तिसरा पृथ्वी स्तवन. श्रीराम धन्य धन्य हे वसुमती, हिचा महिमा सांगो किती. प्राणी मात्र ती तुके राहाती, तिच्या आधारे श्रीराम. ही पृथ्वी खरोखरच धन्य धन्य आहे. तिचा महिमा किती वर्णन करावा. जितके म्हणून प्राणी मात्र आहेत ते पृथ्वीच्या आधारेच राहतात. अंतरिक्ष राहाती जीव, तो ही पृथ्वीचा स्वभाव. देहे जड नसता जीव, कैसे तगती श्रीराम. आकाशात राहणारे जीव यांनाही पृथ्वीचाच आधार असतो. म्हणजे त्यांचे देह पृथ्वी तत्वाचेच असतात. जड पृथ्वी तत्वाचे देह नसतील तर जीव तगून कसे राहतील. जाळीती पोळीती कुदळीती, नांगरीती उकरती खाणती. मळमूत्र तिजवरी करती, आणि वमन श्रीराम. पृथ्वीला लोक जाळतात, पोळतात, कुदळीने खणतात, नांगरतात, उकरतात, खणून काढतात. तिच्यावर मलमूत्र करतात, ओकतात. नासके कुजके जर्जर, पृथ्वी वीण कैची थार. देहांत काळी शरीर, तिजवरी पडे श्रीराम. नासके कुचके जीर्ण पदार्थ यांना पृथ्वीशिवाय थारा कुठे आहे. देहांत समयी शरीर पृथ्वीवरच पडत असते. बरे वाईट सकळ काही, पृथ्वी वीण थार नाही. नाना धातू द्रव्यतेही, भूमीचे पोटी श्रीराम. बरे वाईट जे काही सर्व आहे त्याला पृथ्वीशिवाय थारा नाही. नाना धातू द्रव्य आदी सर्व पृथ्वीच्या पोटातच असतात. एकास एक संहारिती, प्राणी भूमीवरी असती. भूमी सांडून जाती, कोणीकडे श्रीराम. प्राणी एक दुसऱ्याचा संहार करतात, पण दोघेही पृथ्वीवरच उभे असतात. भूमी सोडून ते जाणार तरी कुठं. गडकोट पुरे पट्टणे, नाना देश कळती अटणे. देव दानव मानव राहणे, पृथ्वीवरी श्रीराम. गड किल्ले पुरे नगरे तसेच नाना देश जे आहेत ते पर्यटनाने कळून येतात. देव दानव मानव आदी सर्व पृथ्वीवरच राहत असतात. नाना रत्ने हिरे परीस, नाना धातू द्रव्यांश. गुप्त प्रगट कराव्यास, पृथ्वी वीण नाही श्रीराम. नाना रत्ने हिरे परीस तसेच नाना धातू आणि द्रव्यांश यांना गुप्त अथवा प्रकट व्हावयास पृथ्वीशिवाय वावच नाही. मेरू मांदार हिमाचळ, नाना अष्टकुळाचळ. नाना पक्षी मच्छव्याळ, भूमंडळी श्रीराम. मेरू मंदार हिमालय तसेच नील निषध विंध्य माल्यवान मलय गंधमादन हेमकूट हे अष्टकुल पर्वत. नाना पक्षी मासे सर्प इत्यादी सर्व पृथ्वीच्याच आधारे राहतात. नाना समुद्रा पैलीकडे, भोवते आवरणोदकाकडे. असंभाव्य तुटलेकडे, भूमंडळाचे श्रीराम. नाना समुद्रांच्या पलीकडे पृथ्वीच्या भोवती जे आवरणोदकाचे कडे आहे आणि जे पृथ्वीचे मोठे मोठे असंभाव्य तुटके कडे आहेत, त्यामध्ये गुप्त विवरे लहान थोर अपारे. तेथे निबिड अंधकारे, वस्ती की जे श्रीराम. त्यामध्ये लहान थोर अशी अपार गुप्त विवरे आहेत. त्यात निबिड अंधार भरून राहिलेला आहे. आवरणोदकते अपार, त्याचा कोण जाणे पार. उदंड दाटले जळचर, असंभाव्य मोठे श्रीराम. त्या अपार आवरणोदकाचा पार कोण जाणू शकेल. त्यात असंभाव्य असे मोठे मोठे जलचर उदंड दाटलेले आहेत. त्या जीवनाचा आधार पवन, निबिड दाट आणि घन. फुटो शकेना जीवन, कोणेकडे श्रीराम. त्या जीवनाला वायू हा आधार असून तो वायू निबिड घनदाट आहे. म्हणून ते पाणी कोणीकडेही फुटून वाहून जाऊ शकत नाही. त्या प्रभंजनासी आधार, कठीणपणे अहंकार.
ऐसा त्या भूगोळाचा पार, कोण जाणे श्रीराम. त्या प्रभंजनाला, वायूला अज्ञानरूपी काठिन्याने अहंकाराचा आधार असतो. अशा या भूगोलाचा पार कोण बरं जाणू शकेल. नाना पदार्थांच्या खाणी, धातुरत्नांच्या दाटणी, कल्पतरू चिंतामणी, अमृतकुंडे श्रीराम. पृथ्वीवरच नाना पदार्थांच्या खाणी आहेत, तसेच नाना धातू रत्ने यांच्या खाणींचीही दाटी झालेली आहे. कल्पतरू, अमृतकुंडे, चिंतामणी ही पृथ्वीवरच आहेत. नाना दीपे नाना खंडे, वसती उद्वसे उदंडे, तेथे नाना जीवनाची बंडे, वेगळाली श्रीराम. या पृथ्वीवर नाना बेटे आहेत, नाना खंड आहेत, तसेच उदंड ओसाड प्रदेशही आहेत, आणि जेथे नाना प्रकारच्या प्राण्यांचे वेगवेगळे समुदाय आहेत, अशी स्थानेही आहेत. मेरू भोवते कडे कापले, असंभाव्य कडोसे पडिले, निबिड तरू लागले, नाना जिनसी श्रीराम. मेरू भोवती कापलेले कडे आहेत, त्यातून असंभाव्य कवडसे आणि डोंगरांच्या पडलेल्या छायाकृती आहेत, त्यात नाना प्रकारचे निबिड वृक्ष उगवलेले आहेत. त्या सन्निध लोकालोक, जेथे सूर्याचे फिरे चाक, चंद्राद्री द्रोणाद्री मैनाक, महागिरी श्रीराम. त्याच्याजवळ लोकालोक पर्वत असून तेथे सूर्याचे चक्र फिरत असते. याशिवाय चंद्राद्री, द्रोणाद्री, मैनाक व इतरही मोठे मोठे पर्वत या पृथ्वीवरच आहेत. नाना देशी पाषाण भेद, नाना जिनसी मृत्तिका भेद, नाना विभूती छंदबंद, नाना खाणी श्रीराम. या पृथ्वीवर नाना देश आहेत, त्यात अनेक प्रकारचे पाषाणांचे, मृत्तिकांचे, नाना जिन्सांचे भेद आढळून येतात. तसेच नाना विभूती, नाना छंद, नाना बंध आणि नाना खाणी आढळतात. बहुरत्न हे वसुंधरा, ऐसा पदार्थ कैचा दुसरा, अफाट पडिले सैरा वैरा, जिकडे तिकडे श्रीराम. म्हणूनच बहुरत्न वसुंधरा असं म्हटलं आहे. या पृथ्वीसारखा अफाट आणि जिकडे तिकडे सैरा वैरा पसरलेला असा दुसरा पदार्थ कुठला असणार आहे. अवघी पृथ्वी फिरो न पाहे, ऐसा प्राणी कोण आहे, दुजी तुलना न साहे, धरणी विशी श्रीराम. सर्व पृथ्वी हिंडून पाहू शकेल असा प्राणी कोण असणार आहे. या धरणीशी तुलना करता येईल असा पदार्थच नाही. नाना वल्ली नाना पिके, देसोदेसी अनेके, पाहो जाता सारिख्या सारिखे, एकही नाही श्रीराम. देशोदेशी अनेक प्रकारच्या वेली, नाना प्रकारची अन्नधान्य आहेत, पण आश्चर्य म्हणजे एकासारखे दुसरे एकही नाही. स्वर्ग मृत्य आणि पाताळे, अपूर्व रचिली तीन ताळे, पाताळ लोकी महाव्याळे, वस्ती की जे श्रीराम. भगवंतांनी स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ अशा या 3 अपूर्व लोकांची रचना केली आहे. पाताळात मोठ्या मोठ्या सर्पांनी वस्ती केली आहे. नाना वल्ली बीजांची खाणी, ते हे विशाल धरणी, अभिनव कर्त्याची करणी, होऊन गेली श्रीराम. ही पृथ्वी म्हणजे अति विशाल अशी नाना वल्लींची आणि बीजांची खाणच आहे. ही अंतरात्म्याची मोठी अपूर्व अशी करणी होऊन गेली आहे. गडकोट नाना नगरे, पुरे पट्टणे मनोहरे, सकळा ठाई जगदेश्वरे, वस्ती की जे श्रीराम. गड, कोट, नाना नगरे, पुरे, पट्टणे सर्व मनोहर असून त्या सर्वांच्या ठाई जगदीश्वराने वस्ती केली आहे. महाबळी होऊन गेले, पृथ्वीवरी चवताळले, सामर्थ्ये निराळे राहिले, हे तो घडेना श्रीराम. या पृथ्वीवरच अनेक बलवान पुरुष होऊन गेले, त्यांनी येथेच मोठा पराक्रम गाजवला, पण आपल्या सामर्थ्याच्या बळावर ते पृथ्वीपासून वेगळे राहिले असं तर घडू शकत नाही. असंभाव्य हे जगती, जीव किती एक जाती, नाना अवतार पंगती,
भूमंडळावरी श्रीराम. ही पृथ्वी खरोखरच असंभाव्य आहे. कित्येक जातीचे जीव, भगवंतांच्या अनेक प्रकारच्या अवतारांच्या पंक्ती या भूमंडळावरच झाल्या. सध्या रोकडे प्रमाण, काही करावा न लगे अनुमान. नाना प्रकारीचे जीवन, पृथ्वीचे निआधारे श्रीराम. सध्या म्हणजे आजकालही या गोष्टीची रोकडी प्रचिती येत असते. येथे अनुमान कल्पना करावी लागतच नाही. या पृथ्वीच्या आधारानेच नाना प्रकारचे जीव जीवन जगतात. कित्येक भूमी माझी म्हणती, सेवटी आपणची मरोन जाती. कित्येक काळ होता जगती, जैसी तैसी श्रीराम. कित्येक लोक जमीन माझी असे म्हणतात आणि शेवटी आपणच मरून जातात. पण कित्येक काळ लोटला तरी ही पृथ्वी जशीच्या तशीच असते. ऐसा पृथ्वीचा महिमा, दुसरी काय द्यावी उपमा. ब्रह्मादिकांपासून आम्हा, आश्रयोची आहे श्रीराम. असा हा पृथ्वीचा महिमा आहे. तिला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही. अगदी ब्रह्मादिकांपासून आपणा सर्वांचा आधार पृथ्वीच आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पृथ्वी स्तवन नाम